नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मराठी बोधकथेमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे छान छान गोष्टी। तर सुरुवात करूया आजच्या गोष्टीला। मराठी कथा आनंदी माणूस। एकदा तेनाली रामन मंदिराजवळून चालला होता। तेथील एका झाडाखाली एक मनुष्य बसलेला त्याला दिसला। तो अतिशय दुःखी वाटत होता। तेनाली रामनने त्याला विचारले, काय भानगड आहे मित्रा, तू दुःखी दिसतोस? तो मनुष्य नाराजीच्या स्वरात म्हणाला, होय, मी विदेशामधील एक श्रीमंत माणूस आहे। माझा फार मोठा व्यापार आहे। मी कितीतरी घरांचा मालक आहे। माझं कुटुंबही मोठं आहे, पण तरीही मी आनंदी नाही। या मंदिरांच्या शहरात तरी मी आनंदी होईन असं वाटलं होतं, पण नाराज होऊ नकोस, काही क्षणांसाठी मी तुला आनंदी बनवीन। तेनाली रामन त्याला म्हणाला, नक्की? होय, काही क्षणांसाठीच, पण हा आनंद आयुष्यभर तुला पुरेल। तेनाली रामन म्हणाला। मग तो मनुष्य आनंदाने म्हणाला, तसं झालं तर मी तुला बक्षीस देईन। रामन त्याच्या अगदी जवळ आला आहे हे त्या करोडपतीच्या लक्षातच आले नाही। तेवढ्यात तेनाली रामन त्यांची पैशाची थैली घेऊन पळू लागला आणि तो मनुष्य त्याच्या मागे पळू लागला। चोर चोर, मागे फिर, पकडा त्याला, माझे सगळे पैसे घेऊन पळाला, असे तो ओरडत होता आणि खूप वेळपर्यंत दोघे पळत होते। काही वेळानंतर तेनाली रामनने ती थैली त्याच्यासमोर टाकून दिली। ती पैशांची थैली पाहून त्या माणसाला खूपच आनंद झाला। त्याने थैली घेतली आणि तो तिथेच बसला। थोड्या वेळानंतर तेनाली रामन त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आता सांग, काही क्षणासाठी मी तुला आनंदी केलं की नाही? तो मनुष्य आनंदाने म्हणाला, हो हो केलंस, पण तू म्हणाला होतास हा आनंद मला आयुष्यभर पुरेल। यावर तेनाली रामन म्हणाला, नक्कीच, तुला हा प्रसंग आठवेल, त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर हास्य पसरेल आणि त्या क्षणी तू आनंदी होशील। तो करोडपती रामनच्या बोलण्यावर खुश झाला। त्याने रामनला ठरल्याप्रमाणे बक्षीस दिले आणि त्याचे आभार मानले। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।